शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर खरपूस अशी टीका जी आहे ती केलेली आहे। उद्धव ठाकरे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची टीका केलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? रामदास कदमांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे। अरे रामदास कदम शिवसेनेचा ज्येष्ठ नेता नाही, गद्दार सेनेचा तू रे रामदासा। आणि रामदास कदम तू उद्धव साहेबांना उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। अरे तू की झाड की पत्ती आहे रामदास कदमा चांगली उद्धव साहेबाला संपवणार शिवसेना संपवणारी माणसं स्वप्नच त्यांनी बघितले आणि स्वप्नच राहिले। आणि तू किस झाड की पत्ती आहे? अरे तुम्हाला थोडी तरी जीवाला लाज वाटली पाहिजे रामदास कदमा। अरे घरासमोर पाळलेलं कुत्रा देखील इमानदारी करतंय तुकडा टाकल्यानंतर शिळे तुकडे खाऊ। अरे तर तुमच्याकडे काय देखील नव्हतं, पायात चप्पल अंगावर कपडे नव्हते रामदासा तुमच्या। अरे तुम्ही एवढं मोठं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नावावरती अफाट संपत्ती मिळवली आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांवरती गद्दार केले। अरे कुत्रा इमानदार राहतंय तुम्ही तर माणसं आहे, लक्षात ठेवा। तुमच्यासारखी खालच्या आणि नीच पातळीची माणसं नाही ती, तुम्हाला कुत्र्यापेक्षा देखील खालचा दर्जा, लक्षात ठेवा। आणि राहिला प्रश्न शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा, अरे रामदास कदमा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचं झाड लय मोठं आहे। तू नुसता झाडाचा फाटा सोड, साधी एक त्या झाडाची शिवसेनेच्या मुळी देखील उपडून दाव, ती देखील तुला उपडणार नाही। तुला उपडायचं जमत असेल ना, एक मुळी तरी उपड रामदास कदमा। तू शिवसेना संपवायचं तर लय लांबची गोष्ट आहे। खरं तर यापूर्वी काही दिवसांपूर्वी रामदास कदमांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले होते। उद्धव ठाकरेंसाठी विशेषतः अश्रू पाहायला मिळालेले होते। कसं पाहताय आणि आज ते उलटं बोलतायत? अहो मुळामध्ये ज्या माणसांना शेण खायचं असतंय ना, ती माणसं अशी बाईसारखी करते, त्या बांगड्या ज्यांनी भरलेल्या असते ती तमाशागरीसारखं काम करते ते। अरे तमाशात कसं प्रत्येक वेळेस पार्ट बदलतो, तसा रामदास कदमा तू तमाशात तू वेळ येईल तसं वागणारी अवलाद देत तुम्हाला मर्दपणा नाही, गडीपणा नाही। अरे नामर्दाच्या अवलादीसारखं तुम्ही काय बोलताय? अरे तुमचं पोरगं गृहमंत्री आहे, राज्य गृहमंत्री म्हणून त्याच्या जीवावर तुम्ही नाटकं करताय का? ही तुमची मस्ती लय दिवस चालणार नाही रामदास कदम। हिशोबात राहायचं, हिशोबात। नेता त्या गद्दार सेनेचा असेल त्या हिशोबात राहून बोलायचं, जास्ती आगाऊपणा करायचं नाही। पोरग तुमचं गृहराज्य मंत्री म्हणून ही सत्ता लय दिवसाची नाही। तुम्ही ज्या शिवसेनेला संपवण्याच्या गोष्टी करताय रामदास कदम, ती शिवसेना तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। खरं तर कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते असतील, पदाधिकारी असतील, ते शिंदे गटामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी शिवसेना कोकणामध्ये बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे। मुळामध्ये जी नेते गेले ती कुणीही शिंद्यांसोबत भाजपसोबत मनाने गेले नाही। ही कायद्याचा गैरवापर करून ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा त्यांच्या मागे लागून त्यांनी बळजबरीनं त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे। पण हे लक्षात ठेवा, ही रामदास कदमासारखी टाळूची केस गेलेली माणसं, बेअक्ली माणसं, अरे ह्याच्या तोंडात ह्याच्या जिभेला जर हाड असते ना तर हाड मोडलं असतं रामदास कदमा। अरे तुमच्या मागे ईडी सीबीआय लागली म्हणून ढुंगणात शेपूट घालून पळत गेला आणि तुम्ही दुसऱ्याला संपवायला निघाला। मुळामध्ये तुम्हीच भिकोरे आहात। तुम्ही जेलमध्ये बसायला भेलात, तुम्ही ईडी सीबीआयला भेलात म्हणून तुम्ही त्या शिंदे गटात गेलात। तुम्हाला तोंड तर आहे का? वर तोंड घेऊन काय सांगायला लागला शिवसेना संपवतो म्हणून? तू स्वतः संपलेला माणूस आहे रामदास कदम। तू राजकारणातून तुझा चिक्कल झालेला चिक्कल तू संपूर्ण संपलेला आहे। आणि महाराष्ट्रानं रामदास कदम तुला ओळखलंय चांगलं, तू कोणत्या चालीचा आहे ते। पाहतोय शरद कोळीने आक्रमक प्रतिक्रिया जी आपली दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।